राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। वर्षा निवासस्थानी दोन्ही नेत्यांची भेट 2 दिवसांपूर्वीच पार्थ पवारांनीही घेतली होती भेट। राष्ट्रवादीतील विसंवाद दूर करण्यासाठी सुनेत्रा पवारांचा पुढाकार, तटकरे पटेलांशी फोनवरून संवाद साधल्याची सूत्रांची माहिती। पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर पटेल तटकरेंनी नाराजी व्यक्त केल्यानं राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये संभ्रम। नीट पेपर फुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची सीबीआय कोठडी। मोटेगावकर लातूरमधील नामांकित आरसीसी क्लासेसचा संचालक। मोटेगावकरनंच नीट पेपर सर्क्युलेट केल्याचा आरोप। शिवराज मोटेगावकरच्या फोनमध्ये लीक झालेले नीटचे पेपर सापडले। विवेक पाटील नावाच्या व्यक्तीला पेपर दिल्याचं तपासात समोर। 3 मे रोजीचा पेपरची प्रश्नपत्रिका 23 एप्रिललाच मिळवली। लातूरमध्ये मोटेगावकर क्लासेसच्या कॅम्पसमध्ये शिवसेना आक्रमक। क्लासेसच्या बोर्डाला काळं फासत मोटेगावकरच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी। तर अकोल्यात मोटेगावकर क्लासेस समोर मनसेचं आंदोलन। ठाकरेंचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्याकडून उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट। विकास कामांसंदर्भात भेट घेतल्याची नागेश पाटील आष्टीकरांची माहिती। तर मी उपमुख्यमंत्री असल्यानं सर्वच पक्षाचे नेते भेटतात, शिंदेंची प्रतिक्रिया। कांदा प्रश्नी छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। अंबादास दानवेंच्या नेतृत्वात समृद्धी महामार्गावर आंदोलन। चक्काजाम केल्यानं 40 ते 50 जणांविरोधात गुन्हे। मर्यादित इंधन साठ्यामुळे पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीसाठी वाहनांच्या रांगा। काही जिल्ह्यांमध्ये इंधनासाठी नागरिक तात्काळ, तर अनेक ठिकाणी नो स्टॉकचे फलक। जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत 2% वाढ। ब्रेड क्रूड ऑइल प्रति बॅरल $111.5 डोनाल्ड ट्रम्प यांच्या संभाव्य लष्करी कारवाईच्या वृत्तामुळे तेल बाजारात खळबळ। भारत रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरूच ठेवणार, सूत्रांची माहिती। विविध देशांकडून कच्चं तेल आयात करण्याची रणनीती भारत सुरूच ठेवणार। एसटीच्या तिकीट दरामध्ये 31 मे पर्यंत कोणतीही वाढ नाही, मात्र केंद्र आणि राज्यानं मदत न केल्यास भाडेवाढ अटळ। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती। समुद्राच्या खालून भारतात पाईपलाईन आणण्याचा विचार, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात याच मुद्द्यावर चर्चा सुरू। आमदार गोपीचंद पडळकरांचा दावा। नॉर्वेमध्ये पंतप्रधान मोदींचा सर्वोच्च नागरी पुरस्कारानं गौरव। नरेंद्र मोदींचा हा 32वा जागतिक सन्मान। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडून मोदींचं अभिनंदन। 2026 मध्ये अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकार भरपाई देणार, शासन निर्णय जाहीर। बाधित शेतकऱ्यांसाठी 164 कोटी 83 लाखांचा निधी मंजूर। राज्य राखीव पोलीस दलाची परीक्षा अखेर रद्द। 100 पैकी 85 प्रश्न एकाच पुस्तकातून आल्यानंतर मोठी कारवाई। आता 24 मे 2026 रोजी नव्यानं लेखी परीक्षा होण्याची शक्यता। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे। अकोला, अमरावती आणि वर्ध्यात सर्वाधिक 46 अंश तापमानाची नोंद। हवामान विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। साखरपुड्यासाठी निघालेल्या वराडाच्या ट्रकचा पालघरमध्ये भीषण अपघात। 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू। मुख्यमंत्री फडणवीसांकडून दुःख व्यक्त करत 5 लाखांची आर्थिक मदत जाहीर।